हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आज आहे 18 डिसेंबर. तर आज आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. तर कालच आमची मॅरेज म्हणजे काल एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी 17 तारीखला. तर काल काय झालं ऍक्च्युली, तर आम्ही मंदिरात वगैरे गेलो. थोडंसं माझा मूड ऑफ होता. ऍक्च्युली मी सगळे ड्रेस ट्राय करून बघत होते, सगळे मला थोडंसं फिट होत होते. तर माझा त्यावेळेस मूड ऑफ झाला होता, तर मी काही शूट्स वगैरे केलं नाही. तर मग आम्ही मंदिरात गेलो वगैरे. तर कालचा दिवस असाच म्हणजे हे गेला. आणि आज 18 डिसेंबर आहे. तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आमच्या लग्नाला आज 8 वर्ष झाले. तर दुपारनंतर मी आता ब्लॉग स्टार्ट करत आहे ना. आता वाजत आहे 7:30 झालेले आहे सायंकाळचे. झालं काय, दुपारी आम्ही थोडं शॉपिंग करायला वगैरे गेलो होतो. आणि किट्टू पण स्कूलला गेलेला होता, तर तो पण थकलेला होता. तर शॉपिंग करता करता मला 4 वाजून गेले, 4:30 घरी येतपर्यंत झाले. आणि त्याला थोडं झोपवलं तर तो पण झोपला. तर मग सगळेच आम्ही थोडंसं थकून गेलो होतो. तर किट्टू पण सगळे रेस्ट करायला गेले, तर आम्ही पण रेस्ट करत होतो. तर मग नंतर उठलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो. तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करते. तर आता आम्ही चलो डिनर करायला. आम्ही ऍक्च्युली आज बाहेर जायचा प्लॅन केला होता, रिसॉर्ट वगैरे जायचा म्हणून. मागच्या वर्षी पण आम्ही रिसॉर्ट गेलो होतो. तर पवन म्हणे की एक दिवसासाठी कशाला चलते, आपण 2 आता किटूला सुट्टी पण लागणार आहे क्रिसमसच्या. तर विचार केला की नंतर जायचं म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. तर नंतर 4-5 दिवसासाठी मग कुठे बाहेर चाललं जाऊ म्हणे. तर म्हटलं ठीक आहे. तर चला कंटिन्यू राहा. आणि मी इथे नाही का रील्स बनवणार आहे, शूट्स करणार आहे. ते किटू पवनला मी फ्लावर्स वगैरे आणायला लावलेला आहे. तर ज्या म्हणजे जो इयर्सपासून आमचं लग्न झालं होतं, तर त्यापासून ते स्टार्ट करते. तर चला कंटिन्यू तुम्हाला दाखवते कसं काय करणार आहे. तर चला कंटिन्यू राहा. ठीक आहे. तर मी ते असे 2016 लिहिलेले आहे. मग 2017-18 ऍक्च्युली आमचे 2016 मध्ये लग्न झालेलं होतं. 18 डिसेंबर 2016 मध्ये आमचं लग्न झालं होतं. तर सगळं असं लिहिणार 24 पर्यंत. आणि तर चला कंटिन्यू राहा. तर इथे मी असं इथे आय लव्ह यू लिहिलं आहे, इथे अॅनिव्हर्सरी लिहिली आहे आणि हॅपी. आणि ते 2024 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16 तर असं लिहिलेलं आहे. तर आम्ही तर रील्स बनवणार इथे. आणि किट्टूचं तुम्हाला दाखवते. तो पण असं बघून आम्हाला पण बघून काही काही करतो. किट्टू काय करते बाळा? वाव, तू पण आय लव्ह यू लिहिते बेबी. किट्टू से हॅलो एव्हरीवन. कसं आहे किट्टू तू? आता काय आज आपली काय आहे? आय लिखला का सांगू? आय म्हणजे लाईक अँड आय लाईक. ठीक आहे. म्हणजे आपण. तर चला आता आम्ही ते रील्स वगैरे बनवून घेते आणि तुम्हाला पण शेअर करणार कसं बनवणार. तर चला कंटिन्यू राहा. पवन हाय, किट्टू से हॅलो. हॅलो फॅमिली. तर चला आम्ही ते बनवून घेते आणि मग नंतर बोलते. तर या साईडला आम्ही रील्स बनवत आहे. तर मी हे रील्स यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर पण टाकलेले आहे. तर असा 2019 मध्ये किट्टू झालेला होता. तर 2019 आणि कॅमेरा पकडायला कोणी होतं नाही, तर आम्ही स्टँडवर तर त्यात केलं होतं. तर व्हिडिओ खूप मोठा वाटत होता, दिसत नव्हते, म्हणून आम्ही थोडं शॉर्ट काढले. तर असं होता आमचा हा व्हिडिओ. रील्स अशा प्रकारे मी रील्स बनवलेले आहे. तर आता वाजत आहे रात्रीचे 9 आणि आम्ही आता चालू डिनर करायला. ॲक्च्युली शूट करता करता एवढा वेळ झाला आणि केक पण घ्यायचं राहिलेलं आहे. तर चला. आणि खूप हे आहे, एक्साइटमेंट मध्ये आहे की कुठून केक घ्यायचं, काय घ्यायचं वगैरे म्हणून. चला किट्टू गेट हे कर, व्यवस्थित कर. आणि ह्यामध्ये माझ्या चॉईसचा केक घे म्हणून. तर चला. तर चला. ओके बेटा. आणि मी आज घातलेला आहे स्कर्ट, डेनिम स्कर्ट. आणि पवनचाच न्यू लुक आहे. फॉर अ चेंज. खूप दिवसांतर पवन चेंज झालेला आहे. तुझं तर रोजच आहे डेली, तू काही ना काही चेंज होतच राहते. तर चला. तू दिखे ना तो इन्हें शिकायत है केटो. मला तुझं ओढायला आवडत नाही. इथं पार्टी कुपन नाही घेऊ, पार्टी कुपन नाही. तिथं अलाउड असतं बेटा. कचरा करणं. चला. तर आता आम्ही केक घ्यायला आलो. आणि किटूला आता राग आलेला, गुस्सा आलाय, गुस्सा. तर चला.
हा पण केक छानचा अॅनिव्हर्सरी वाला. इतका समज पण चांगला आहे त्याचा व्हिडिओ आणि ते खूप सुंदर सुंदर केकचे डिझाईन्स आहे. आपण छान वाटतं अॅनिव्हर्सरीचं बघ. तर आम्ही हा केक चूज केलेला आहे. हमारी ये वाली होती हट बना दो ना, 2 बॉक्स. चाकू फेकून दे, दुसरा मागतो तुला. जाऊ दे त्यांच्याकडून. तर आता भरपूर थंडी आहे. गाडीतून उतरलो आणि भरपूर थंडी आहे. आम्ही सगळ्यांनी जॅकेट्स वगैरे आणलेले होते. मी जॅकेट्स वेअर केले. इथे तर बिलकुल नाही. शूट करते, फोटो वगैरे काढते. म्हटलं भरपूर थंडी आहे. किटूला पण आम्ही जॅकेट वगैरे घातलं. म्हटलं की आतमध्ये वगैरे घालून देऊ. आम्ही कॅरी बॅगमध्ये आणलेलं होतं, पण भरपूर थंडी असल्याने ते घालावंच लागलं इथेच. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि केक वगैरे कटिंग करूया आणि मग चला कंटिन्यू. तुम्ही पवन गाडी पार्क कर, म्हणजे लॉक लावून येत आहे. आणि किट्टू गेल्या आधी समोर फिश वगैरे बघायला. तर चला कंटिन्यू राहा तुम्ही पण. तुझं आणलंय ना, तुला वाटत आहे का थंडी आहे? आणि आमचं हे ऑल टाईम फेवरेट आहे हा रेस्टॉरंट, जे धाबा आहे. ॲक्च्युली इथला टेस्ट वगैरे खूप छान आहे. तर आमचा ऑल टाईम फेवरेट आहे हा. ॲक्च्युली आम्ही दुसऱ्याकडे वगैरे ट्राय करते, पण आम्हाला बाकीकडलं टेस्टच नाही आवडत. आणि मग म्हटलं की चला इथेच जाऊ. आणि इथे कसं मुलांसाठी टॉयजचं वगैरे खूप छान आहे आणि फोटो सेशन वगैरे सगळं करता येते. तर म्हटलं इथेच करूया सेलिब्रेशन वगैरे. तर चला किट्टू लवकर ये. आणि किट्टूला पण छान टॉय वगैरे, म्हणजे ते गेम्स वगैरे पण आहे. तर प्ले एरिया वगैरे, तर किट्टू वगैरे छान खेळून घेते. तर म्हटलं इथेच सेलिब्रेट वगैरे करूया आपण. त्यांना हे मागू पाहून आपण बलून फोडून पण 500 हो इथे बसूया. हो इथेच बसूया. इथे आणि भरपूर थंडी इकडे. हा कुठे दे आतमध्ये काय करते ते. चला केक कटिंग करायला जाऊया आता आपण. हो थंडी आहे. खूप थंडी इकडे, भरपूर थंडी आहे. वाटत नव्हतं म्हटलं बाहेर. चेअर नाही, उभे होऊनच कपाटला कट करावं लागते.
चॉकलेट नाही आहे कामाचं नाही. तर या साईडला आम्ही ऑर्डर वगैरे केलं आणि ते केक खात होतो आम्ही आणि केक खूप छान टेस्टी होता. तर पवनला जसं केक वगैरे आवडत नाही तसं आम्ही किट्टू पण केक नाही खात बसतं. तर आता आणलं होतं तर केक तर कटिंग करून खायवंच लागेल. तर फक्त आम्ही तिघंच होतो. छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर चला कंटिन्यू राहा तुम्ही पण ब्लॉगमध्ये. तर आता वाजत आहे 11:20 झालेले आहे आणि आमचं डिनर वगैरे झालं. स्टार्टर इतकं खाल्लं की डिनर म्हणजे जेवण करायची जास्त काही इच्छा नाही झाली. तर जाऊ घे पटापट खेळायचं ना, थंडी लागत आहे आता. तर आता आवाज येत आहे रात्रीचे 12. आम्ही आता चाललो घरी जस्ट. आणि थंडी फार थंडी आहे, भरपूर थंडी आहे. तर असं होतं आमचं छोटंसं सेलिब्रेशन. तर कसं वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन तर प्लीज नक्की कमेंटमध्ये सांग कळवान. आणि इथे जे मी डेकोरेट केलं होतं किटू ते सगळे मिटवते दाखवते तुम्हाला पण. तर इथे सगळे जे नंबर्स दिले होते ना, तर येस ते किटू सगळे मिटवत आहे. तर आता मी म्हटलं उचलून घेते तर किट्टू एकदा तर क्लीन करून घेते म्हटलं. तर किट्टू म्हणे मम्मा मी खेळते म्हणे. तर म्हटलं ठीक आहे तू खेळ. आणि छान मस्त फ्लावरचा असा फ्रेग्रन्स येते घरी, गुलाबाचा फ्रेग्रन्स येते छान. पवनने एकदम फ्रेश आणले होते फ्लावर्स. मग त्याला तोडले आणि मग त्याचे म्हणजे ते लिहिलं होतं. आणि आता वाजले रात्रीचे 12. तर चला हा ब्लॉग मी ते चेंज करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. थँक यू. से गुड नाईट. बाय बाय. तर आता तिथे किटू खेळा. आम्ही ड्रेस वगैरे चेंज करते. तर चला बाय बाय. गुड नाईट.